नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना सर्वदेवी श्री स्वामी समर्थ। स्वामी चरणांचा आशीर्वाद, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यावरती राहू द्या आणि अशी समर्थ महाराजांची अशी सेवा घडोघडी आमच्याकडून तुमच्याकडून आपण सर्व मिळून जे आहे ते स्वामी महाराजांची सेवा करूया आणि भरभरून आशीर्वाद जे आहे ते मिळवूया। तर जर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सोमवारी 4 ऑगस्ट हा दुसरा श्रावण सोमवार आहे आपला आणि त्या मंगळवारी आहे ते 5 तारीख या दिवशी आहे पुत्रदा एकादशी। तर एकादशी तसं 4 तारखेपासून सुरू होत आहे, पण उदया तिथीप्रमाणे जर आपण म्हणायला गेलो तर 5 ऑगस्ट या दिवशी जे आहे ते पुत्रदा एकादशी आपल्याला साजरा करायचं आहे। म्हणजे उपवास जे आहे आपल्याला ते सोमवारीही धरायचं आहे श्रावण सोमवार म्हणून आणि मंगळवारी एकादशी म्हणून आपल्याला त्या दिवशी उपवास करायचा आहे। तर एकादशीचा हा जो उपवास जर कोणाला करायची इच्छा असेल तर आषाढी एकादशी पासून आपण सुरुवात करायला मी सांगितले होते तुम्हाला। एकादशीचा व्रत हा खूप सौभाग्याचं व्रत असं म्हणलं जातं, कारण एकादशी ही भगवान विष्णूची कन्या आहे। म्हणूनच जर आपण एकादशीचं व्रत केलं एकादशी त्यांच्या नावाने तर भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आणि भगवान विष्णू म्हणजे या दुनियेचे या ब्रह्मांडाचे कर्ता धर्ता आहेत ते। त्यामुळे ते जर प्रसन्न झालं तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जे काही आहे ते सगळं काही नांदत असतो। म्हणून भगवान विष्णूंना आपल्याला जर प्रसन्न करायचा असेल तर एकादशीचा हा व्रत आपल्याला करणे कंपल्सरी आहे, म्हणजे करायलाच हवा। आणि एकादशीची पूजा असं महिन्यातून तशी 2 एकादशी येत असतात, तर आता जो एकादशी येणार आहे तो पुत्रदा एकादशी आहे आणि प्रत्येक एकादशीचे जे महत्व आहे ते वेगळे वेगळे आहे। आता याच्या नावावरूनच तुम्हाला कळणार आहे की पुत्रदा एकादशी म्हणजे काय। ज्यांच्या आयुष्यामध्ये पुत्र आहेत तर त्यांच्या आयुष्याचे आता ज्यांना पुत्र आहे त्यांच्या पुत्रांचं आयुष्य चांगलं राहावं किंवा त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या मुलांची जे आयुष्यामध्ये अडचणी आहे, त्रास आहे, जे स्ट्रगल आहे, जे संघर्ष आहे ते संघर्ष कमी व्हावा किंवा त्यांच्या मुलांचं आयुष्य आहे आयुष्य वृद्धी व्हावं, त्यांचं आयुष्य चांगलं राहावं, त्यांचा शरीर जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं यासाठी आपण प्रार्थना करत असतो। आणि ज्यांना पुत्र नाही आहे किंवा ज्यांना संतान नाही आहे त्यांनी संतान प्राप्तीसाठी या दिवशी काही उपाय करायचे आहे। ज्यांचे संतान आहेत त्यांच्या संतानाची प्रगतीसाठी, संतानाची आयुष्य वाढावं म्हणून यासाठी, संतानाची जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो, यासाठी आपण उपाय करणार आहे, सेवा करणार आहे। आणि ज्यांना संतान सुख नाही आहे त्यांनी संतान प्राप्तीसाठी हे उपाय नक्कीच करावा ही प्रार्थना आहे। तर नेमकं काय करायचं आहे आपल्याला या दिवशी, तर एकादशीचा त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो, फराळ तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर पुत्रदा एकादशी आहे आणि त्याही श्रावण महिन्यामधली एकादशी आहे, तर त्या दिवशी स्नान वगैरे करून सूर्याला अर्घ्य वगैरे द्यायचं आहे। त्यानंतर आपली जे तुळशी आहे त्यांची पूजा करायची आहे, धूप दीप अगरबत्ती देऊन त्यांना पाणी वगैरे देऊन। एकादशीला तसं तुळशी पत्र तोडत नाही आणि एकादशीला तुळशीला जल देत नाही, कारण या दिवशी आई तुळशी सुद्धा भगवान विष्णूंसाठी जे आहे ते उपवास करत असतात, म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडायचं नसतो। पण तसंच त्या प्रकारे आईला जल न देता त्यांचे तुळशी पत्र न तोडता आपल्याला हळद कुंकू वाहून फुलं अक्षता वाहून दिवा लावायचा आहे। शक्य झालं तर गाईचा तुपाचा दिवा तुम्ही त्या दिवशी लावू शकता, कारण की तुळशी समोर एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गाईचा तुपाचा दिवा लावत असणार तर तुमच्या मनातली सर्व काही जे इच्छा आहे ते पूर्ण होत असतो। त्या प्रकारे आपले सूर्याला अर्घ्य देऊन तुळशीची पूजा करून आपल्या घरातली नित्यसेवा नित्य पूजा करून आपल्याला काय करायचं आहे की सर्वात आधी सकाळच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची या दिवशी सेवा करायची आहे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडामध्ये आपल्याला एक लोटामध्ये आपल्याला पाणी घेऊन जाऊन त्यांच्यावरती पाणी पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तिकडेही तुपाचा म्हणा किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, त्यांना पिवळे फुलं अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती करून प्रदक्षिणा मारायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले जे काही संकट आहे ते नाहीसे व्हावं आणि माझ्या पुत्रांची माझे जे पुत्र आहेत त्यांच्या आयुष्यातलं जे संकट आहे ते सुद्धा नाहीसे व्हावं किंवा संतान प्राप्तीसाठी तुम्ही त्या दिवशी वर मागू शकता, इच्छा व्यक्त करू शकता। त्या दिवशी तुम्ही जे इच्छा मागणार आहे तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे। आणि त्यानंतर आपलं
नेक्स्ट पॉइंट येतो असतात. हे एक सेवा सांगत आहे तुम्हाला की कसं तुम्ही तुळशीची सेवा करू शकता. या दिवशी कसं तुम्ही पिंपळाच्या झाडाची तुम्ही सेवा या दिवशी करत असता. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. भगवान विष्णूचा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात जे विष्णू गायत्री मंत्र आहे, किंवा आई लक्ष्मीचा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, असं लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र असं तुम्ही म्हणू शकता याने. आणि त्यांना जे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे फूल तुम्ही नक्की अर्पण करा, कारण भगवान विष्णूंना पिवळे जे फूल आहे ते खूप आवडत असतात. त्यांना पिवळा कलरच खूप आवडत असतो. तर शक्य झालं तर तुम्ही दर एकादशीला पिवळे वस्त्र परिधान करून त्यांची पूजा आराधना करा, जेणेकरून ते प्रसन्न होत असतील. आणि पिवळा कलरचा जे फळ आहे जसे की केळी आहे किंवा एखादा फरसाण आहे किंवा पिवळे पेढे आहेत, पिवळ्या कलरचे जे काही फळं असतील ते त्यांना तुम्ही अर्पण करू शकता, जेणेकरून की ते प्रसन्न होत असतात. आणि त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावून त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे संतान प्राप्तीचे योग आहे ते लवकरात लवकर यावं. मला सुद्धा जे आहे संतान सुख भोगण्यासाठी जे आहे तुम्ही वरदान द्या म्हणून असं तुम्ही भगवान जे विष्णू आहे त्यांच्या समोर प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे भगवान विष्णू नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यामध्ये संतान सुख नक्कीच घेऊन येतील, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि त्यानंतर आपण पूजा वगैरे केल्यानंतर शक्य झालं तर या दिवशी तुम्ही भागवत, जे छोटं भागवत असतो, संक्षिप्त भागवत ज्याला म्हणतो आपण, एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीला महिन्यातून 2 वेळा येत असते. तर या निमित्तानं का होत नाही, जे संक्षिप्त भागवत आहे त्याचा अध्ययन, त्याचा पठण, त्याचा चिंतन मनन तुम्हाला नक्कीच करायला हवा. कारण की भागवत वाचल्याने आपल्या आयुष्यातली जन्मोजन्मांतरीचे दोष जे आहे ते निघून जातात. आपल्या कर्म जे आहे, आपलं जे प्रारब्ध आहे ते आपले कमी होत असतात, जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये जे काही बाधा आहे, संकट आहे, किंवा एखादं तुम्ही खूप प्रयत्न करताय कोणत्याही गोष्टीसाठी पण ते नाही होत आहे, तर अशा प्रकारचे सगळे समस्या जे आहे ते प्रश्न जे आहे तुमचे ते सुटत असतात. यामुळे प्रत्येक एकादशीला तुम्ही संक्षिप्त भागवतचा एक पाठ तरी नक्कीच करायला हवा. त्यानंतर आपल्याला या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम जे आहे याचा सुद्धा पठण करायचं आहे. आणि भगवान विष्णूंना प्रत्येक जे तुम्ही सेवा करणार आहे त्या सेवा केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना संतान प्राप्तीसाठी किंवा संतान आहे आणि संतानाच्या आयुष्यामध्ये काही गोंधळ चालू आहे, आयुष्यामध्ये खूप त्रास चालू आहे, तर त्या त्रासातून सुटका होण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूंना नेहमी जे आहे ते प्रार्थना करत राहा. पिंपळाची सेवा करता प्रार्थना करा, तुळशीची सेवा करता प्रार्थना करा. त्या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असतात प्रार्थना करा. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतात प्रार्थना करा. तुम्ही भागवत वाचत असतात एकादशीच्या दिवशी प्रार्थना करा. तुम्ही आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करत असतात. या दिवशी भगवान विष्णूंना तुम्ही तुळशी पत्र अर्पण करा, कारण तुळशी पत्र सुद्धा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. आणि संतान प्राप्तीसाठी जे आहे तुम्ही त्या दिवशी त्यावेळी सुद्धा म्हणजे प्रत्येक तुम्ही जे सेवा करणार आहे त्यानंतर तुम्ही संतानासाठी किंवा संतानाच्या सुखासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुमची नक्कीच त्या दिवशी जे आहे ते इच्छा पूर्ण होणार आहे, कारण त्या एकादशीचं नावच आहे पुत्रदा एकादशी. ज्या त्या एकादशीचं महत्त्व वेगळं असतो, ज्या त्या दिवसाचं महत्त्व वेगळं असतो. म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही पुत्र मागणार आहे तर नक्कीच ही तुमची जी सेवा आहे नक्कीच पूर्ण होणारच आहे. तर त्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करा, पिवळे फळं, स्वीट, मिठाई अर्पण करा. या दिवशी भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीला तांदळाची खीर, ज्यामध्ये केसर, बादाम, काजू, पिस्ता हे ड्रायफ्रुट्स मिक्स करून त्या दिवशी तुम्ही त्यांना खीरचा नैवेद्य दाखवा. किंवा जे मखाणे असतात, मखाण्याचा खीर सुद्धा त्यांना खूप प्रिय आहे, तर त्याचा खीर सुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकता. आणि तुळशीपत्र अर्पण करा, भागवत वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा. इतकी सेवा आहे, सगळं सेवा तुम्ही करा. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही संतान
प्राप्तीसाठी प्रार्थना करा. नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे, जे इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण ही एकादशी जी आहे ते पुत्रदा एकादशी आहे. म्हणून एवढी साधी छोटी सोपी सेवा तुम्हाला जी आहे ते पूर्ण करायची आहे. सकाळीही तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करा आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करू शकता. जे संध्याकाळी सुद्धा तुम्ही धूप दीप अगरबत्ती त्या दिवशी लावून प्रार्थना करून एक प्रदक्षिणा वगैरे तुम्ही मारून घरी येऊ शकता. अशा प्रकारे ही एकादशी तुम्हाला अशी साजरा करायची आहे. आणि उपवास तर असतोच त्या दिवशी. जे तुम्ही नैवेद्य बनवणार आहे, जे तुम्ही स्वतः ग्रहण करणार आहे, ते नैवेद्य स्वतः ग्रहण करण्याच्या आधी देवांना दाखवा आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे ही एकादशी आपल्याला साजरा करायची आहे. आणि असे अनेक उपाय आहे जे तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून की तुमची सर्व इच्छा, जे सर्व मनोकामना आहे ते पूर्ण होणार आहे. आणि या एकादशीच्या दिवशी तुम्ही गाय जर तुम्हाला मिळेल कुठे, तर गायला चारा खाऊ घालणं हे विसरू नका. कारण गाय म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. गायमध्ये 36 कोटी देवांचा वास असतो. म्हणून तुम्ही जर गायला त्या दिवशी अन्नदान केला किंवा गुळ आणि चना जे आहे, चना डाळ आणि गुळ हे दिलं किंवा गायला चारा खाऊ घातलं तर नक्कीच तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. आणि जर तुम्हाला इच्छा असेल, तुमच्याकडे गाय जे आहे ते मिळत असतात इझिली, तर तुम्ही दर एकादशीला ही सेवा जी आहे ते करून बघा. करून बघण्यासारखं हे आहे. सेवा करून बघितल्यावरच तुम्हाला अनुभव येणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला जी श्रद्धा आहे, तुमची भक्ती आहे ते वाढत जाणार आहे. तर हा करून बघण्यासारखा उपाय आहे. दर एकादशीला गायीची सेवा करा, तुम्ही त्यांना अन्नदान करा, त्यांची पूजा करा. नक्कीच भगवान विष्णू प्रसन्न होऊन तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. सर्वांना ही जे व्हिडिओ आहे, ही जी माहिती आहे, ही सर्वांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या हातून सुद्धा एक घरी बसल्या बसल्या ठिकाणी सेवा घडू द्या आणि ग्राम अभियानचा फळ तुम्हाला मिळू द्या. श्री स्वामी समर्थ.